गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पुरामुळे अनेक मार्ग जलमय झाले असून पाण्याखाली आले आहेत। त्यामुळे गडचिरोली नागपूर, गडचिरोली ते चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गांसह 15 जिल्हा मार्ग बंद आहे। इतकंच नाही तर पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। जिल्ह्यात 3 दिवसांपासून पाऊस सुरू असून नद्या व नाल्यांना पूर आल्याने 19 मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे। गोगाव नजीकच्या पाल नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने आरमोरी मार्गे नागपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। मागील 24 तासात देसाईगंज तालुक्यात 168 मिलीमीटर पाऊस पडला। त्याखालोखाल कोरची तालुक्यात 145.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। दरम्यान गोसीखुर्द धरणातून सध्या 8000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तो टप्प्याटप्प्याने 12500 क्युमेक्स पर्यंत वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे। शिवाय गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत। तसेच मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे 2 दरवाजे 3 फूट उंचीवरून सुरू करण्यात आले आहेत। गोगाव नजीकच्या पाल नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने गडचिरोली आरमोरी हा प्रमुख मार्ग बंद झाला आहे। तसेच देसाईगंज अर्जुनी, कुरखेडा मालेवाडा, कोरची भीमपूर, कुरखेडा वैरागड, वैरागड कोरेगाव, रांगी, मांगदा कलकुली, कढोली उराडी, चातगाव पिसेवडधा, गोठणगाव चांदागड, कुरखेडा चारभट्टी, आंधळी नैनपूर, शंकरपूर कोरेगाव चोप, आष्टा तुळशी, मालेवाडा खोब्रामेंढा, वैरागड देलनवाडी, चौडमपल्ली चपराळा, सावरगाव ग्यारापत्ती, कोटगुल व अरसोडा कोंढाळा या 19 मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे। CTV साठी गडचिरोलीहून गणेश मोतकुरवार।